ठाकूर, त्याचबरोबर ठाकूर साहेब, त्याचबरोबर बुरण विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेश बालदी साहेबांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. स्वागत आहे आपलं. वळूया पुढच्या खऱ्या अर्थाने या लढतीकडे. पहिल्या सत्रासाठी आमचे रॉकस्टार प्रवीण गायकडे यांच्याकडे. हेलो हेलो तो बिल्कुल थैंक यू महागुरु. चलते मुकाबले की तरफ आर्या ओवले विपक्ष जगदम्बा वाकलन बी के बीच ये मैच चलता हुआ. टॉस जीता बिल्कुल वाकलन बी टीम के कप्तान ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया. अंतिम मुकाबला पहले दौर का और इसमें से जीतेंगे वो सीधा बिल्कुल खेलेगी पर रोडपाली टीम के खिलाफ. पहली गेंद फुल टॉस गेंद ऑन साइड में ड्राइव किया. इस गेंद को फील्डर है शॉर्ट स्क्वायर लेके रीजन में 30 यार्ड सर्कल में 1 रनों के साथ अपने पारी की शुरुआत करते हुए सागर गायकवाड़ एक बेहतरीन खिलाड़ी है. बिल्कुल आप देख सकते हैं आर्या स्पोर्ट्स ओवले की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर राकेश दादा गायकवाड़ इनकी ये टीम है और निश्चित तौर पर काफी अच्छा योगदान रह चुका इनका. और जब बल्लेबाजी की बात आती है, गेंदबाजी की बात आती है तो निश्चित तौर पर अच्छा परफॉर्मेंस रहता है. लेकिन सामने भूलना नहीं चाहिए जिनकी गेंदबाजी ताकत जानी जाती है वो है वाकलन टीम इस मर्तबा खेलने के लिए. शॉर्ट पिच लाइन की बॉल यहां पर बल्लेबाज थे स्ट्राइक एंड पर अश्विन पाटिल जो लेग स्पिन गेंदबाजी के लिए बिल्कुल ये जाना जाता है. पहली गेंद यहां पर पूरी तरीके से चकमा देने में कामयाब हो चुके गेंदबाज और यहां पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई. 5 ओवर का ये मैच है और बिल्कुल इससे पहले बात करेंगे दो टीमें हैं, दो मुकाबला जीते हैं. स्टार 11 ओवे और दूसरी टीम होगी बिल्कुल प्लस पे टीम को परास्त करते हुए शानदार खेल देखा. लेकिन इस बार शॉट अच्छा है बिल्कुल. यहां पर गेंद जाएगी स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. अंपायर का इशारा 6 रन. जोश में बातें कर होश में क्यों ना आके थैंक यू डीजे. बिल्कुल प्लस पारगांव और रोड ये टीम जो अंतिम दो मुकाबले जीतने के बाद यहां पर क्वालिफाई हो चुकी है. स्टार 11 ओवे और पारगांव सदगुरु सीमेंट सप्लायर्स ये दो टीमें हैं जो एक दो मुकाबला जीते हैं. लेकिन उनके साथ कौन सी टीम जुड़ेगी आगे के सफर में, जहां पर इससे पहले रोडपाली टीम जीती है और इनमें से जो विनर होगा वो रोडपाली टीम के खिलाफ खेला होगा. तो 6 रनों के साथ अपना अंजाम देते हुए अपने पारी की शुरुआत की बल्लेबाज अश्विन पाटिल ने अच्छी गेंद थी और उस गेंद को मात्र सम्मान दिया. बेहतरीन तरीके से अंदाज दिखाया बल्लेबाज ने. इस बार भी अच्छा शॉट है लेकिन यह हवा में काफी देर तक फील्डर है वहां पर मौजूद लेकिन उनसे हुई गलती. चलिए अश्विन को मिला जीवनदान, कैच भी छूटा और कैच के साथ यहां पर बल्लेबाज को मौका मिला. मौके के साथ 2 रन भी मिले और इन 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है लगभग देखा जाएगा तो यहां पर 9 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर. पहला पावर प्ले जारी है मैदान के अंदर और बिल्कुल पहले पावर प्ले की अगर बात करेंगे धमाकेदार शुरुआत देने की कोशिश इस वक्त करते हुए बल्लेबाज अश्विन और सागर गायकवाड़. दोस्तों रन मशीन जानी जाती है आर्या स्पोर्ट्स ओवले टीम की तरफ से फॉर्म में है ये खिलाड़ी और का फॉर्म रहना जरूरी होगा. इस बार अश्विन का मिस टाइमिंग स्ट्रोक है हवा में काफी देर तक और इसी के साथ अश्विन के पारी का अंत होता हुआ. लगातार बड़े शॉट्स खेलने की कोशिश कर रहे थे और इस मर्तबा देखेंगे इस वक्त नहीं रोकेंगे और पूरी तरीके से बल्लेबाज आउट होते हुए मैदान से बाहर. धन्यवाद डीजे. बिल्कुल यहां पर आउट होने वाले बल्लेबाज है अश्विन. बैक टू द पेविलियन. काफी अच्छी बल्लेबाजी की उन्होंने लेकिन उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज यहां पर आते हुए राजेंद्र मुंगाजी न्यू बैट्समैन इन एट नंबर 3. अच्छा बढ़िया हिट आया था बल्लेबाज यहां पर अश्विन के बल्ले से. फिर से एक बार बड़े शॉट्स की तलाश करना चाहते थे लेकिन गेंदबाजी की बात करेंगे सोमनाथ गायकर मुझे वे गेंदबाज है विकेट टेकिंग एबिलिटी हमेशा दिखाते हैं और यहां पर विकेट लेने का कारनामा. इस बार अच्छी गेंद बिल्कुल पड़ने के बाद थोड़ी सी बल्लेबाज को चकलाती हुई विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद आर्या स्पोर्ट्स ओवले टीम की रन संख्या है 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन.
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी गडाला 9 लाख बायली मल्हारी देवा तो नवसाला पावर मल्हारी देवा तू दावर मल्हारी देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी। थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहाँ पर जगदम्बा वाकलन टीम खेल रही है और निश्चित तौर पर ओमकार शेट्टी भी काफी अच्छा योगदान देते हैं जब भी उनको मौका मिलता है बल्लेबाजी गेंदबाजी करने का। इस सीजन में एक विकेट हैट्रिक शायद उनके नाम पर है, उनके गांव की ये टीम है। और एक तरफ बात करेंगे रिवल मात्रे सर और महेश मात्रे, इनकी गांव की ये टीम है आर्या स्पोर्ट्स ओवले टीम, जहां पर शुरुआत थोड़ी सी लड़खड़ाती नजर आ रही है। एक विकेट जरूर गवाया जल्दी और बिल्कुल यहाँ पर देखेंगे अब नए बल्लेबाज आते हुए सागर को साथ देने के लिए राजेंद्र मुंगाजी। गेंदबाजी में परिवर्तन, नए बॉलर यहाँ पर शिवदास गायकर, ये भी अच्छे गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं। और यहाँ पर देखेंगे शिवदास पहली गेंद सेकंड पावर प्ले की फेंकने के लिए तैयार राजेंद्र के लिए। सेकंड ओवर की पहली गेंद राइट ओवर द विकेट से अच्छी गेंद, बिल्कुल यहाँ पर जोरदार अपील, लेकिन अंपायर का कहना है कि गेंद नीचे रही है और यहाँ पर बिल्कुल डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई। विकेट कीपर की बात करेंगे, मेरे ख्याल से विकेट कीपर किरण मात्रे बेहतरीन फील्डिंग की भूमिका यहाँ पर विकेट कीपिंग की भूमिका निभाते हुए आउट एलबीडब्ल्यू की लाउड अपील, माफ कीजिएगा कॉट बिहाइंड की लाउड अपील की गई थी, लेकिन थोड़ी सी नीचे रही है गेंद और बिल्कुल अंपायर का नॉट आउट का इशारा आता हुआ। डॉट बॉल के साथ अपनी गेंदबाजी की यहाँ पर शुरुआत करते हुए इस बार हवा में गेंद है, खुद फॉलो थ्रू में गेंदबाज दौड़ेंगे। कमाल की कैच ऑफ द डे एशिया टूर्नामेंट का यह सर्वश्रेष्ठ कैच होगा। क्या कमाल की फील्डिंग होती हुई, खुद अपने फॉलो थ्रू में शिवदास गायकर, इतना आसान नहीं होता अपने फॉलो थ्रू में यहाँ से ये ऐसे कैचेस पकड़ना, और क्या कमाल की फील्डिंग करते हुए यह और एक झटका लगेगा आर्या स्पोर्ट्स ओवले टीम को। बल्लेबाज होंगे राजेंद्र मुंगाजी। बैक टू द पेविलियन। थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहाँ पर नए बल्लेबाज आते हुए समाधान गायकवाड़, जो भी अच्छे बल्लेबाजी के लिए जाने जाते। एक वजह होगी यहाँ पर आर्या स्पोर्ट्स ओवले टीम की, जहां पर अभी भी उनके खेमे में अमित मुंगाजी जैसे बल्लेबाज बचे हुए, रिवर्स शॉट्स खेलने वाले बेताज बादशाह प्रसाद गायकवाड़ अभी भी डगआउट में सुरक्षित है। ऐसे हालातों में 2 विकेट सस्ते में लौटे। अब एक अच्छी भागीदारी की जरूरत होगी आर्या स्पोर्ट्स ओवले टीम को, लेकिन इस खतरनाक गेंदबाजी के सामने पूरी तरीके से दिक्कतें पेश होती हुई। अच्छी गेंद ऑन साइड में यहाँ पर ड्राइव किया, इस गेंद को फील्डर है वहां पर उठाएंगे। 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर बिल्कुल यहाँ पर तेजी के साथ आगे पहुंचता हुआ 10 रनों के ऊपर। पहली गेंद यहाँ पर बल्लेबाज ने बटोरा, और जब तक रहेंगे यहाँ पर सागर मैदान के अंदर तब तक ये मैच बिल्कुल काफी अच्छा आपको नजर आएगा, और अच्छे बल्लेबाजी के लिए भी जाना जाता है। इस बार शॉट अच्छा है, बल्ले के बीचों बीच तो आई है, लेकिन फील्डर से दूर, नो चांस इनटू द फेंस। आते ही 6 रनों के साथ अपना परिचय देते हुए समाधान गायकवाड़ के बल्ले से बिग हिट 6 रन। बिल्कुल यहाँ पर कमाल का स्ट्रोक 6 रनों के साथ प्रसाद का यहाँ पर सागर का दबाव थोड़ा सा कम करते हुए। इस बार भी अच्छी गेंद अलोंग द कारपेट ऑन साइड में खेला, इस गेंद को फील्डर है वहां पर लॉन्ग ऑन में सोमनाथ गायकर उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक यहाँ पर बल्लेबाज 1 रन पूरा करते हुए 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल यहाँ पर 17 रनों के ऊपर। शुरुआत अच्छी यहाँ पर देते हुए अपनी टीम के लिए सलामी 2 बल्लेबाज आए थे, उनमें से एक बल्लेबाज यहाँ पर लौटा है अश्विन, तीसरे नंबर पर राजेंद्र आए थे, वो भी सस्ते में लौटे। लेकिन यहाँ पर बात करेंगे अब सागर गायकवाड़ और समाधान गायकवाड़ पारी को मात्र आगे लेने की कोशिश करते हुए। जानते पिछला मुकाबला देखा आपने, लो स्कोर का मैच था और गावदेवी खोट टीम को इस श्रृंखला से बाहर होना पड़ा। अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, इस गेंद को मिड ऑफ पे फील्डर है 38 सर्कल में, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है, फिर भी सफल ओवर कहेंगे। लेकिन यहाँ पर बात करेंगे, एक छक्का जरूर आया, दोनों ओवर में 1-1 छक्का मिला है। यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम आर्या स्पोर्ट्स ओवले को 9.00 के औसत से ये रन रेट जारी है, और रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे 18 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर।
धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर बात करेंगे सोमनाथ गायकर के एक ओवर में रन आए 9, शिवदास गायकर के एक ओवर में रन आए 9, यानी कि दोनों गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की। अब पावर प्ले के ओवर बिल्कुल समाप्त हो चुके हैं, फील्डिंग रेस्ट्रिक्टेशन हटाई दी गई है और यहाँ पर देखेंगे आप किस तरीके से बल्लेबाजी करेंगे, किस तरीके की गेंदबाजी होगी। सेकंड स्पेल में फिर से एक बार गेंदबाजी के लिए यहाँ पर आते हुए सोमनाथ गायकर, पहले ओवर में 9 रन, अब टीम की ओर से तीसरी और व्यक्तिगत यहाँ पर दूसरी ओवर फेंकने के लिए तैयार। कप्तान की बात करेंगे, बिल्कुल संकेत गायकवाड़ जो जगदंबा वाकलन टीम के कप्तान हैं, अच्छे बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन यहां पर करारा जवाब पहली गेंद के ऊपर सोमनाथ गायकर के अटैकिंग बल्लेबाजी करते हुए सागर गायकवाड़ के बल्ले से आता हुआ यह दमदार हिट 6 रन। आजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो, धन्यवाद डीजे। बिल्कुल सागर के नाम बात करेंगे तो उसके नाम पर 2 व्हीलर बाइक की बात करेंगे। एक 2 व्हीलर बाइक है, शायद भातन की नाइट टूर्नामेंट में। बिल्कुल एक अच्छे खिलाड़ी है और निश्चित तौर पर जब भी सलामी बल्लेबाजी के लिए आते हैं परिस्थिति के अनुसार हमेशा खेल खेलना पसंद करते हैं। यहाँ पर सोमनाथ गायकर के ऊपर यह करारा चपरार किया और यहाँ पर 6 रनों के साथ बताते हुए कि अब मैं मैदान हूं जब तक रन बनेंगे। ये गेंद बिल्कुल अच्छी तरीके से छोड़ दिया। इस गेंद को जानते हैं छेड़खानी करने की कोशिश अगर करते तो विकेट जा सकते थे और उसकी वजह से इन्होंने यहां पर पूरी तरीके से इस गेंद को छोड़ दिया और यहां पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई। अच्छे गेंदबाज है सोमनाथ गायकर भी, ये भी लय में होते हैं तो बिल्कुल गेंदबाजों को भी लिए थोड़ी सी मुश्किलें होती है, लेकिन शुरुआती गेंदों के साथ प्रेशर डालने का प्रयास यहां पर बल्लेबाज की ओर से। इस बार भी हवा में है, मिस टाइमिंग स्ट्रोक, खुद फॉलो थ्रू में सोमनाथ और इसी के साथ कोई गलती नहीं, विकेट और एक गिरेगा। आर्या स्पोर्ट्स ओवले टीम का बैट्समैन होंगे सागर। बैक टू द पेविलियन। धन्यवाद डीजे। बिल्कुल सागर ने अपना काम तमाम किया। सागर के बल्ले से निकला एक छक्का जरूर, लेकिन वो भी आउट होकर लौटे। टोटल 8 रनों का योगदान, 9 रनों का योगदान अपने टीम के लिए दिया सागर ने और सागर चलते बने पेविलियन की तरफ। यहाँ पर बढ़िया गेंदबाजी, बढ़िया कमबैक, छक्का आया था, उसके बाद डॉट बॉल आई, उसके बाद विकेट टेकिंग एबिलिटी, यानी कि सोमनाथ के नाम पर अब बात करेंगे तो बिल्कुल 2 विकेट इस गेंदबाज के नाम पर। सेकंड स्पेल का कोटा इनके कंधों के ऊपर कप्तान संकेत गायकवाड़ बताते हुए और आर्या टीम को रन बनाने होंगे पहले बल्लेबाजी करते हुए, क्योंकि किरण जैसे नामचीन बल्लेबाज उनके खेमे में मौजूद है। संकेत जैसे पावरफुल बल्लेबाज है, सोमनाथ अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं, लेकिन इस बार देखेंगे हवा में है काफी देर तक और एक बड़ा शॉट खेलने की तलाश की समाधान गायकवाड़ ने और सागर के बाद लगता हुआ और एक बड़ा छक्का। आर्या स्पोर्ट्स ओवले टीम को समाधान भी लौटेंगे मैदान से बाहर। थैंक यू डीजे। बिल्कुल नेरे धुंदरे विभाग वर्सेस जय मल्हार आर्या 11 खालापुर, यानी कि तालुका तहसील वाइज टूर्नामेंट है सासगांव के मैदान के ऊपर, जहां पर एनडी टीम को जीतने के लिए बिल्कुल 9 गेंदों में 22 रनों के अभी भी दरकरार है। प्रसाद घरत और रमेश पवार ये दोनों बल्लेबाज मैदान पे अंदर बल्लेबाजी करते हुए, लेकिन दोनों टीमें नरेंद्र विभाग के मंगेश प्रतिष्ठान के नाम से बिल्कुल खेलती है। आज अपना दूसरा मुकाबला वहां पर खेल रही है, लेकिन ये मैच की चर्चा करेंगे। बेहतरीन कमबैक यहाँ पर जगदंबा वाकलन बी टीम के गेंदबाजों की ओर से। हाफ ट्रैकर की बॉल लेटकट खेला, इस गेंद को फील्डर है वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग होती हुई तब तक 1 रन बटोरते हुए 1 रनों की मदद से टीम का स्कोर मात्र तेजी के साथ आगे पहुंचता हुआ 25 रन। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। कम से कम आने वाली जो गेंदें होंगी लगभग देखा जाएगा 13 गेंदों का खेल बचा हुआ है। ऐसे हालातों में बात करेंगे अगर यहाँ पर और 30 रन जोड़ने में 30-25 रन जोड़ने में अगर कामयाब हो पाते हैं तो शायद एक अच्छा टारगेट यहाँ पर सेट हो जाएगा, क्योंकि बहुत सारे लो स्कोर के मैचेस यहाँ पर देखने लायक हो चुके हैं। पिछला मुकाबला भी कम रनों का था, 50 के अंदर ही था, जो मुकाबला 1 गेंद में 6 रनों के तगार पर आया था।
शॉर्ट पिच लाइन की बॉल, मौका मिला बल्लेबाज को और बिल्कुल ये दोनों बल्लेबाजों में क्षमता है कि यहां पर पारी का स्कोर आगे ले जा सकते हैं। अंतिम गेंद के ऊपर मिला यहां पर चौका और 4 रनों की मदद से ओवर नंबर 3 हुआ कंप्लीट और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद आर्या स्पोर्ट्स ओवले टीम का स्कोर है 4 विकेटों के नुकसान के ऊपर 29 रन। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे 18 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और 18 गेंदों का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर रन संख्या पहुंची है 29 लॉस ऑफ 4 विकेट 9.67 के रन रेट से यहाँ पर ये रन जारी है। अभी भी बात करेंगे 12 गेंदों का खेल बचा हुआ है और यहाँ पर इन 12 गेंदों में कितने रन जोड़ने में कामयाब हो पाते हैं। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी के लिए नेरेपाड़ा विलेज एंड की ओर से दीपेश बोईर गेंदबाजी के मार्ग पर, शायद अपकमिंग स्टार होगा यहाँ पर जगदम्बा वागलन बी टीम की ओर से। और ये यकीनन ना युवाओं को काफी यहाँ पर मौका मिलता है और बिल्कुल काफी अच्छा योगदान है इस खिलाड़ी के पास। आप अच्छा योगदान देंगे अपने टीम के लिए तो आगे जाकर कप्तान भी सोचेंगे कि आपको किस तरीके से इस टीम में जगह बनानी होगी, आपको कैसे खेलना है और यहाँ पर ये सोच दिखानी होगी। लंबे कद के गेंदबाज है लेकिन सामने एक बड़ा पहाड़ है। प्रसाद तैयार होते हुए खेलने के लिए, अमित नॉन स्ट्राइकर बल्लेबाज। पहली गेंद यॉर्कर डालने का प्रयास किया था, सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड में। लॉन्ग ऑन का खिलाड़ी तेजी के साथ सोमनाथ उठाएंगे डीप में आकर इस गेंद को। तब तक 1 रन यहां पर मुकम्मल करते हुए 1 रनों के साथ स्ट्राइक पर पहुंचे अमित और 1 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचाए यहां पर 30 रनों के ऊपर। ओवर नंबर 14 प्रगति पथ पर 11 गेंदों का खेल बचा हुआ है। बड़े शॉट्स में जो खेलने की कोशिश की थी पिछले 4 बल्लेबाजों ने वो मात्र जल्दी आउट होकर मैदान से बाहर लौटे। यहाँ एक समझदारी की क्रिकेट खेलते हुए ये हाफ ट्रैकर की बॉल पटकी हुई थी, गैप में थी लेकिन बेहतरीन फील्डिंग वहां पर स्क्वायर लेके खिलाड़ी के द्वारा। फील्डर थे वहां पर बाला, क्या कमाल की फील्डिंग करते हुए और बाला ने बेहतरीन कैच पकड़ा और यहां पर पारी हुई समाप्त। अमित मुंगाजी बैक टू द पवेलियन। तो बिल्कुल न्यू बैट्समैन राकेश दादा गायकवाड़ यहां पर बल्लेबाजी करने के लिए आते हैं। वो रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट के अध्यक्ष और भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व जिन्हें कहा जाता है, इन एक्शन में यहां पर नजर आते हुए। फुल टॉस बॉल दी, दिशा दी इस गेंद को ऑन साइड में। फिर से एक बार सोमनाथ गेंद के नीचे आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। तब तक यहाँ पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 31। थोड़ा सा धीमा स्कोर यहाँ पर बिल्कुल नजर आ रहा है, लेकिन लो स्कोर के मैच में आप देखेंगे जब सेकेंड इनिंग्स में बॉलिंग के लिए उतरेगी तो उनके गेंदबाजों को भी कड़ा संघर्ष करना पड़ेगा। विकेट ने काफी प्रभावित किया। पिछले साल आप देख सकते हैं 80 रन चेस होते थे, लेकिन आज इस साल आप देख सकते हैं 2022 7वें पर्व में 50 बनाने के लिए भी आपको दिक्कतों का सामना करना पड़, दिक्कतें आ रही है आपके सामने। तो यहाँ पर एलबीडब्ल्यू की अपील की गई थी, नॉट आउट का इशारा सैंडी पालकर सर का और बिल्कुल डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई। स्वीप करना चाहते थे फाइनली के क्षेत्र में, लेकिन यहाँ पर पैड पर टकराती हुई गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं है, डॉट बॉल की बिल्कुल यहाँ पर समाप्ति होती हुई। कमाल की गेंदबाजी यहाँ पर चलती हुई दीपेश के माध्यम से 4 गेंदें फेंकी है, अभी तक 2 रन खर्च करते हुए यहाँ पर और एक बड़ी सफलता इनके नाम पर लगती हुई। इस बार राकेश गायकवाड़ का बल्ला खोला है जरूर, लेकिन यह गेंद आएगी मच नीडेड सिक्सर। गेंद जाएगी वाइडिश मिड विकेट सीमा रेखा के बाहर। अंपायर का इशारा, यूजिट 6 रन। तो
बिल्कुल यहाँ पर देखेंगे बल्लेबाज राकेश दादा गायकवाड़ के बल्ले से ये दमदार हिट आता हुआ 6 रनों की मदद से टीम का स्कोर तेजी के साथ आगे छलांग मारता हुआ 37, लॉस ऑफ 5 विकेट, 5 विकेटों के नुकसान के ऊपर 37 रन। ये गेंद थी ओवर पिच थी, बिल्कुल इस गेंद को ऑन साइड में ताकत का भरपूर इस्तेमाल यहाँ पर नजर आया और गेंद को भेज दिया सीमा पार। अच्छी खासी बल्लेबाजी कर लेते हैं जब भी मौका मिलता है और यकीनन यहाँ पर आज भी मौका मिला और कमाल का स्ट्रोक इनके बल्ले से। ये भी हवा में है, गैप है वहां पर, लेकिन फील्डर है मौजूद, इस बार गलती नहीं होगी और इसी के साथ बल्लेबाज राकेश गायकवाड़ के पारी का खात्मा होता हुआ और इसी के साथ ओवर नंबर 14 भी समाप्त हुआ और चौथे ओवर का खेल समाप्त होने के बाद आर्या स्पोर्ट्स ओवले टीम का स्कोर है 37 रन 6 विकेट के नुकसान पर। तो बिल्कुल राकेश दादा गायकवाड़ की पारी का अंत होता हुआ 4 ओवर का खेल। गेंदबाजी का एक बार विश्लेषण आप देख सकते, सोमनाथ गायकर 2 ओवर 20 रन 3 विकेट, शिवदास गायकर 1 ओवर 1 विकेट 9 रन और दीपेश भोईर 1 ओवर 8 रन 2 सफलता। अंतिम गेंदबाज आएगी गेंदबाजी के मार्ग पर कप्तान संकेत गायकवाड़ यहां पर गेंदबाजी के लिए आते हुए। देखना होगा स्लॉग ओवर में गेंदबाजी के लिए यहां पर आते हुए, स्लॉग ओवर में थोड़ा सा मुश्किल होता है गेंदबाजी करना और बिल्कुल यहां पर देखेंगे किस तरीके से गेंदबाजी यहां पर करना चाहेंगे। बल्लेबाज की बात करेंगे, नए बैट्समैन दर्शन उनका साथ देंगे यहाँ पर नॉन स्ट्राइकर बल्लेबाज प्रसाद। अब बची कुछ गेंदें होंगी वो बिल्कुल प्रसाद को फेस करनी होगी क्योंकि प्रसाद में वो क्षमता है कि बड़े शॉट मार सकते हैं, लेकिन आप देखेंगे जहां पर कप्तान ने दर्शन को भी भेजा है बल्लेबाजी के लिए तो बिल्कुल ये भी बड़े शॉट की मंशा में होंगे। संकेत गायकवाड़ ये भी ऑलराउंडर टीम जाने जाते हैं वाकलैंड टीम के और यहाँ पर एक अच्छी भूमिका इस अंतिम ओवर में दिखानी होगी। बाएं हाथ का बल्लेबाज यहाँ पर दर्शन तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल हवा में है, उड़ाया इस गेंद को बिल्कुल स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर, बैट्समैन दर्शन के बल्ले से यूजित 6 रन। तो बिल्कुल यहां पर बड़ा शॉट आता हुआ बाएं हाथ के ताकतवर बल्लेबाज यानी कि दर्शन के बल्ले से और इसी 6 रनों की मदद से दर्शन के बल्ले से ये शानदार छक्का आता हुआ दर्शन मुंगाजी। स्कोर है टोटल 43। अब गेंदें बची है टोटल इस ओवर में 5 यानी कि 50 तक जाने की कोशिश बिल्कुल यहां पर दिखा सकती है आर्या स्पोर्ट्स ओवले। इस बार भी शॉट अच्छा है, कमाल की पारी। बॉटम एंड में किस तरीके का बल्लेबाज होना चाहिए यहां पर उदाहरण दिखाते हुए कहां रखा था इस बादशाह को और क्या कमाल की पारी खेलते हुए 2 लगातार छक्के 49 रन स्कोर कार्ड के ऊपर। धोनी ग मागून असा बॉल धरतय, उभ्यानं धरतय, बसून धरतय, आडवा तिडवा पडून धरतय, बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागून असा बॉल धरतोय। आगा धोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतय, आगा धोनी आमचा धोनी। थैंक यू डीजे। बिल्कुल एक समय लग रहा था लड़खड़ाई थी पारी थी यहाँ पर आर्या स्पोर्ट्स ओवले टीम की 6 विकेटों के नुकसान के ऊपर अब 49 रन है स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन मुश्किल स्थिति में थी। उस मुश्किल घड़ी को मात्रा यहां पर पूरी तरीके से दूर करते हुए बल्लेबाज ऑन हैट्रिक या छक्कों की हैट्रिक यहां पर पूरी कर पाएंगे राउंड द विकेट से। ये फुल टॉस बॉल है, टैप किया ऑन साइड में, यहां पर मिड विकेट में फील्डर आते हुए 1 रन तो जरूर मुकम्मल। स्ट्राइक इस मर्तबा अब पहुंचते हुए प्रसाद के पास दर्शन मुंगाजी ने अपना काम तमाम किया, 3 गेंदों का सामना किया और 13 रन अपने बल्लेबाजी में जौहर दिखाते हुए 50 रन कंप्लीट आर्या स्पोर्ट्स ओवले टीम के यहां पर पूरे होते हुए। मजा आएगा सेकंड इनिंग्स में जब गेंदबाजी के लिए उतरेगी, अब संघर्ष करना होगा और ये मुकाबला बिल्कुल अंतिम क्षणों तक बना रहेगा। ये दोनों टीमों की ओर से एक अच्छा प्रयास रहेगा। 2 टीमें अब तक थर्ड राउंड में क्वालिफाई हो चुकी है। स्टार 11 ओबे और सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम यानी कि क्वालिफाई हो चुकी है। जिसके ज्यादा रन होंगे उसको सुपर 8 में जाने का मौका मिलेगा। ये पटकी हुई शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, इस गेंद को खेला बैकफुट पॉइंट के ऊपर से, गेंद सीमा पार, 4 रन।
थैंक यू डीजे। तो बिल्कुल 54 रन टोटल स्कोर कार्ड पर बनते हुए 2 गेंदों का खेल यहां पर बिल्कुल बचा हुआ है। संकेत फिर से एक बार तैयार। ये गेंद बिल्कुल मिस हुए बल्लेबाज। डॉट बॉल की यहां पर पूरी तरीके से समाप्ति होती हुई टीम का स्कोर हालांकि वही के रुका हुआ 54 रन। अंतिम गेंद बची है कि अंतिम गेंद के ऊपर कोई बड़ा हिट यहां पर आएगा, जहां पर एक सम्मानजनक टोटल तो खड़ा कर दिया है बल्लेबाजी करने वाली टीम आर्या स्पोर्ट्स ओले टीम ने। वाइल्ड कार्ड एंट्री जरूर इन्हें मिली है और इस वाइल्ड कार्ड एंट्री का फायदा क्या ले पाएंगे या उन्हें रोकने में कामयाब हो पाएगी जगदंबा स्पोर्ट्स 11 वाकलन भी। गेंदबाज तैयार। अंतिम गेंद लगातार 2 गेंदें डॉट के लिए और किरण नहीं छोड़ेंगे और इसी के साथ बल्लेबाज के पारी का होता रनआउट का खात्मा होता हुआ विकेट नंबर गिरेगा टोटल 7वां और इसी के साथ पहले पारी का खेल समाप्त हो चुका है और पहले पारी का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 54 रन। जीतने के लिए 55 रनों की आवश्यकता है जगदंबा स्पोर्ट्स वाकलन बी टीम के लिए। थँक्यू डीजे। बघा आम्ही पुन्हा एकदा इथे अनाउन्समेंट करतो, सातत्याने या स्पर्धेमध्ये कुठलाही लकी ड्रॉ केला जाणार नाही। सातत्याने 3 संघ राहतात, त्या 3 संघांमध्ये जो संघ म्हणजे 3 मॅचेस राहतात सेकंड राऊंडचे, ज्या संघाने जास्त धावा बनवल्या तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल याची नोंद घ्या। आज जर तुम्ही विचार केला तर स्टार 11 ओवे क्रिकेट संघाने सेकंड मॅच मध्ये त्यांना टार्गेट होतं ते म्हणजेच 37 धावांचं आणि 39 धावांचं, माफ करा 37 धावांचं टार्गेट होतं आणि 39 धावा बनवल्या। चेस करत असताना शेवटच्या बॉलवरती मला वाटतंय षटकार आला होता आणि त्याच्यानंतर पारगाव क्रिकेट संघाच्या 41 धावा आहेत। म्हणजे सध्या तरी विचार केला तर पारगाव संघाच्या धावा जास्त आहेत आणि याच्यानंतर होणारी मॅच यातून जो विनर होईल तो खेळेल रोडपाली संघाविरुद्ध आणि त्याच 2 संघांमध्ये जर धावा 41च्या वरती झाल्या तर त्या संघाला बाय दिली जाईल, तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल। परंतु पाहूया क्रिकेट आहे, आतापर्यंत पारगाव संघाची धावा जास्त आहेत। बोलूया या मॅच साठी पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे रोशन पाटील तारा यांच्याकडे। थँक्यू डीजे। खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं ज्या वेळी खऱ्या अर्थानं सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ मैदानावरती खेळत असतो तर खऱ्या अर्थानं आम्हाला सार्थ अभिमान आहे 4 भावांचा। अर्थातच कन्हैया शेठ पाटील आणि त्यांचे बंधू जेव्हा पारगावच्या मैदानावरती नाईटची स्पर्धा होत असते तेव्हा यशस्वी खऱ्या अर्थानं सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचा चांगला सपोर्ट त्यांना असतो आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली यशस्वी नाईट स्पर्धा तुम्ही पाहता। त्यातच कन्हैया शेठ पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत आणि खऱ्या अर्थानं पारगाव म्हटल्यानंतर लगेचच विचुंबेचे आदरणीय अभय गोंधली ज्याने कोविड कालामध्ये गोरगरिबाबरोबर एक चांगली सेवा पोहोचवली, अन्नधान्य पुरवठा त्यांच्या माध्यमातून केला गेला असे समाजसेवक अर्थातच युवा डॅशिंग नेतृत्व अभय गोंधली उर्फ गोट्याबाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया या मॅच मध्ये। पुन्हा एकदा स्क्रीनवर तुम्हाला बाईक पाहायला मिळते, अर्थातच 2 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज साठी कुठल्या खेळाडूच्या नावावरती ही बाईक होईल जे आम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत केली बाबा किंग धनंजय शेठ पाटील कोपरुली यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली गेली। तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। या मॅच साठी 11.00च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत अर्थातच जगदंबा वाकलन बी संघाला। रोशन पाटील यांच्याकडे जाऊया। थँक्यू प्रवीण। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठ होतं, सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा आमदार चषक 2022 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय। तर गेम इज ऑन। पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय राजेंद्र मुंगाजी। राईट आर्म राऊंड विकेट, पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, पंच केल्या बॉलला, एक्स्ट्रा कपच्या दिशेने मात्र बॉल निघून चाललाय। गोळीच्या वेगानं सुरुवात चांगली केली आहे, चौकार होतोय जगदंब वाकण टीमला। मोगलशाहीचा चलतो सेना पाहून शुभा भडकला, मोगलशाहीचा चलतो सेना पाहून शुभा भडकला, शिवशाहीचा शिवराजाचा शिवशाहीचा घालतात पाया।
थँक्यू. पहिल्या बॉलवरती हा चौकार आला. भरपूर चांगला फटका कव्हर्सच्या भरतून खेळून काढला होता सोमनाथनं. त्यानंतर कमबॅक करायचा आहे आणि इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय राजेंद्र मुंगाजीकडून. शिवदास आणि तुम्ही पाहताय सोमनाथ हे दोन खेळाडू, दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक शिवदास जो भरपूर ॲग्रेसिव्ह आहे आणि दुसऱ्या बाजूनं जर का तुम्ही पाहिला सोमनाथ एक चांगला आक्रमक आणि विस्फोटक असा खेळाडू. भरपूर चांगली जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. सोमनाथनं फक्त बॅकवर्ड पॉईंटला मात्र बॉल गेला. त्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट केली. सोमनाथनं स्ट्रायकिंग एंड करे. आता खेळाडू आला तो म्हणजे शिवदास. आर्या ओळे संघ आपण पाहतो. या संघाचे खऱ्या करते धरते या संघाची ओळख जर आपण पाहिली तर आमचे राकेशभाई गायकवाड. आज त्यांच्या बॅटमधून देखील आम्ही चांगले फटके पाहिले. भरपूर चांगली आक्रमकता त्यांची आपल्याला बघायला मिळाली. कुप्परची स्पर्धा अक्षरशः गाजवली या संघानं. आज मध्ये देखील मोठे स्वप्न घेऊन हा संघ मैदानामध्ये दाखल झाला. शिवदाससाठी हा बॉल गुडघा टेकलाय आणि ऑन साइड मध्ये मिड विकेटच्या वरून मात्र बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी षटकार. त्याचा जगात नंबर 1 या रायगडावर देख 50 वर्ष झटून सार स्वराज ठेवलंय नाटून त्यानं सुखात ठेवली प्रजा. त्यानं सुखात ठेवली प्रजा. तो झडप थँक्यू. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून. षटकार आला शिवदासच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या नंतर मात्र धावसंख्येचा आपण विचार केला. 11 धावा धावफलकावधी लागल्या गेल्या. इंडियन क्रिकेटमध्ये आपण पठाण ब्रदर्स पाहिले, चहर ब्रदर्स पाहिले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय वाकण संघाचे हे दोन बंधुराज. आपण आवर्जून उल्लेख करू केतन आणि किरणचा देखील. तो आज जगदंब वाकण संघ आहे. भरपूर चांगला फटका. नोमॅन्स लँड मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय लॉंगॉनच्या दिशेने. मिडॉनला क्लिअर केलं, बॉल गेला मात्र लॉंगॉन सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा चौकार. आई माझी एकुली कुणी गो आई माझी एकुली कुणी आई माझी एकुली कुणी गो आई माझी एकुली. थँक्यू. या चौकारच्या मदतीनं मात्र 15 धावा धावफलकावधी लागल्या. राजेंद्रला ते कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावे लागतील. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आणि शरीराच्या मधून बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये आपण पाहिल्या जगदंब वाकण संघाला धावा आल्या त्या म्हणजे 15. त्यामुळे येणारे बॉल असतील आता 24 आणि 40 धावांची गरज. तर इथे सद्गुरू सिमेंट सप्लायर क्रिकेट संघ पारगाव क्रिकेट संघासाठी बघा इथे सरप्राईज असणार आहे. खास मेजवानी त्यांच्यासाठी. जर या सामन्यामध्ये त्यांनी जर विजय संपादित केलं तर इथे आमचे मित्र अभय गोंधली विसुंबे यांच्याकडून निश्चित स्वरूपात त्यांना एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे. तर अभय गोंधली यावं आपण स्टेजवर. स्वागत आहे आपलं. या स्पर्धेचे आमचे आयोजक रोहित शेठ पाटील आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं अभय गोंधली यावं स्टेजवर. स्वागत होतो रोशन पाटील. यस. विचुंब्याचे आमचे गोट्याभाई देवा ग्रुपचे मेंबर आहेत. तर त्यांनाही विनंती आपण देखील यावं. समाजसेवेचा घेतला ध्यास त्यांनी. आपण पाहिला कोविड काळामध्ये देखील जनसेवा ही ईश्वर सेवा मानणारे आमचे अभय गोंधली आणि त्याचबरोबरीने सद्गुरू सिमेंट सप्लायर टीमचे खऱ्यानं भरपूर मोठं नाव आदरणीय कन्हैया शेठ पाटील. एक चांगले भजनी बुबा आणि त्याचबरोबर एक चांगले दर्जेदार आयोजक म्हणून ज्यांची ओळख त्यांचा आपण आवर्जून उल्लेख करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सेकंड ओव्हरमध्ये स्वतः राकेशभाई गायकवाड. अनुभव हा परिपक्व. तुम्ही अनुभवाने परिपक्व असताना खेळाडू यापासून बॉलिंग मागमध्ये समोर तुम्ही बघताय सोमनाथ गायकर या फलंदाजाला. पहिलाच बॉल राकेशभाईंचा राऊंड विकेट. भरपूर वेगवान फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केला यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे आणि त्यानंतर मात्र सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलंय. तर अभय गोंधली यांचं इथे शुभागमन होत आहे. गोट्याबाई सरचे स्वागत तुमचं या क्रीडानगरीमध्ये. आमदार चषक 2022 या स्पर्धेमध्ये या बॉलमध्ये 2 धावा आल्या आणि 2 धावेनं आता संघ पुढे गेला. धावा धावफलकावधी लागल्या गेल्या त्या म्हणजे 17. वाकण गाव म्हटलं की एक खरं क्रिकेट खेळामधला सर्वात श्रीमंत गाव. कारण ज्या गावानं क्रिकेटसाठी भरपूर मोठं योगदान दिलं असा गाव जगदंब वाकण संघाचा आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. राऊंड विकेट. राकेश भाई पुन्हा एकदा तयार. यावेळेस रिदम चुकला. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि त्यानंतर मात्र डेड बॉल देखील पंचांनी घोषित केलं आहे. खरं तर शेवटच्या षटकामध्ये जी आक्रमकता केली होती दर्शननं त्यानंतर 17 धावा आल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये संकेत गायकवाडच्या आगीच. तेव्हा कॉन्फिडन्स लेवल हा वाढला त्यामुळे आर्या ओले संघाचा. त्यामुळे इथे या धावा त्यांना रोखाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. 40 धावांची गरज होती. येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता येणारे 22 बॉल 23 बॉल आणि 38 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. अजून एक चांगला फटका बघा. इनफिल्डच्या वरतून मात्र फटके
हे तंत्र वापरलं या ठिकाणी सोमनाथनं. त्याच्या बॅटमधून मात्र अजून एक दर्जेदार चौकार आला जगदंब वाकण संघाला. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ. थँक्यू. ब्रिजचा भरपूर चांगला वापर, मनगटाचा चांगला वापर आणि फक्त दिशा दिली. कव्हरच्या भरून मात्र हा फटका सजवला, रूम क्रिएट केली, थोडीशी जागा क्रिएट केली, त्यानंतर हा फटका. चौकाराच्या मतीनं मात्र धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत अफगते आहे 21. विकेटची गरज आहे आता ओवळे संघाला आणि ओवळे टीमला. तो विकेट आता मिळेल का हा देखील प्रश्न पडलाय. मिड विकेटच्या दिशेने मात्र हा फटका. सागर भरपूर वेगानं बॉलपर्यंत पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा अवधी दोन्ही खेळाडूंकरिता 2 धावा अतिशय सहजगत्या पूर्ण केल्या. बघा मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल रन्सने आपल्या संघाला कशा रीतीने पुढे घेऊन जायचं हे मात्र तुम्ही सोमनाथ गायकर या खेळाडूकडून शिकावं. कारण चांगली त्यांची रनिंग द बिटवीन आहे. सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने माझा हा धावा देखील करतोय. या बॉलवर त्याला 2 धावा आणि या 2 धाव्याने संघ पुढे चाललाय. 23 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. विकेट घ्यावे लागतील आता आर्या ओले टीमला. ब्रेक थ्रूची गरज आहे. राकेश भाई गायकवाड यांच्याकडे ती क्षमता देखील आहे. त्यामुळे इथे भरपूर गरज. कोला टाकलेला बॉल, फ्लायटेड डिलिव्हरी आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. कोणतीही धाव नाही या बॉलवरती. आतापर्यंत आपण धावसंख्येचा विचार केला 23 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 55 धावांचा पाठलाग त्यांना मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि एका बाजूनं आर्या ओले टीमला या 55 धावा रोखायच्या आहेत. कुपरची स्पर्धा आपण पाहिली. भरपूर चांगलं घवघवीत यश या टीमनं संपादन केलंय. बऱ्याचदा आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक स्पर्धांमध्ये खेळणारा आर्या ओळे संघ आणि आज मात्र इथे धावा रोखायच्या जगदंब वाकण टीमच्या अगेन्स्ट. राऊंड विकेट. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टान्स लवकर बदलला आणि त्यानंतर थ्रो चांगला झालाय आणि पंचांनी मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. बघा आता दूध का दूध पाणी का पाणी. योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू कारण हे क्रुशल डिसिजन असेल. कारण इथे जर का ब्रेक थ्रू मिळाला तर थोडासा संघर्ष करता येईल आर्या ओले टीमला. बॉलिंग ॲक्शन भरपूर चांगली. त्यानंतर हा थ्रो आपण पाहणार आहोत साई प्रितलावीच्या माध्यमातून. खरं तर जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती आहे आपल्याला खरं तर ही स्पर्धा आवडली असेल तर आपण जरूर साईप्रीत लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. भरपूर चांगली क्लिअरिटी आहे. तर नॉट आऊट यावेळेस फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे मात्र इथे तिसऱ्या पंचांनी इथे नॉट आऊट घोषित केलं आहे. पुन्हा एकदा सिंगल रन्स मिळाली बॅटिंग करणाऱ्या जगदंब वाकण टीमला आणि एका धावेने मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती आहेत बिनबाद 24 धावा. अजूनही 31 धावांची गरज येणाऱ्या 19 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या जगदंब वाकण संघाला आणि या 31 धावा आता आर्या ओले टीमला रोखायच्या आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि विकेट घ्यावे लागतील. इथे देखील फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. ज्या ठिकाणी कोणी नाही अशा ठिकाणी मात्र बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा लगत आणि पंचांचा इशारा येतोय इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली. थँक्यू. तर आता येणाऱ्या 18 बॉल चला चेंडू धावायचा मैदानाच्या आतमध्ये. बघा या 2 षटकामध्ये आपण जर जगदंब वाकण संघाची फलंदाजी पाहिली तर क्लीन हिटिंग म्हणजे पूर्णपणे चांगले फटके पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नव्हते अशा ठिकाणी मात्र फटकेबाजी करत मात्र धावांची लयलूट केली आहे 2 भावांनी. आता अडचणी वाढल्यात खरं तर ओवळे संघासमोर. आपण पाहिला मागचा सामना खरं तर भरपूर चांगली गोलंदाजी कधी 42 धावा रोखण्याचा प्रयत्न रोडपाली संघाने केला आणि ते यशस्वी देखील ठरले होते. त्यामुळे इथे देखील तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ही विकेट भरपूर चांगली आहे आणि आजचा क्लायमेट देखील जर का आपण पाहिलं गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना साथ देणारा हे क्लायमेट आहे. अशा वातावरणाचा तुम्हाला इथे फायदा घ्यावा लागेल. तर विकेटची प्रतीक्षा असेल. पार्टनरशिप चांगली झाली असेल. स्पीडअप करायची सूचना आता आयोजन कमिटीकडून आली आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतोय दर्शन मुंगाजी. ज्या खेळाडूनं शेवटच्या षटकामध्ये भरपूर आक्रमक बॅटिंग केली आणि आपल्या संघाला एका सन्मानजनक टोटलकडे नेऊन ठेवलं असा हा गोलंदाज दर्शन मुंगाजी. रोडपाली टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठ संपर्क साधा सागर पाटील. लगेचच पुढच्या आपण लढतीकडे वळणार आहोत. रोडपाली विपक्ष विनर टीम आणि ज्या सूचना तुम्हाला दिल्यात दुसऱ्या फेरीमध्ये ज्या टीमच्या जास्त धावा असेल त्या टीमला बाय असेल म्हणजे डायरेक्ट सुपर 8मध्ये प्रवेश मिळेल.
तर रोडपरे टीमचे कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठावरती या. दर्शन मुंगाजीला आता कमबॅक करायचा आहे. समोर सोमनाथ, भरपूर चांगला बॉल. यावेळेस तुम्ही पाहता अँगल क्रिएट करत मात्र बॉल निघून गेलाय यावेळेस. आणि आयोजकांकडून सूचना आली आहे, जर का एखाद्या फलंदाजाने वाईटची पुन्हा एकदा अपील केली तर 2 रनची पेनल्टी दिली जाईल. बघा हे नियम गरजेचे आहेत, कारण अंपायर ऑफिशियल आहेत आणि त्यांच्याकडून येणाऱ्या निर्णयाचा आपण सन्मान करायचा आहे. तर हा निर्धाव चेंडू, येणारे बॉल असला तर 17-25 धावांची गरज. यावेळेस भरपूर बाहेर जाणार चेंडू, आउट साईड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, तो वाईट बॉल. आगीवेगळी ॲक्शन तुम्ही पाहता या ठिकाणी या गोलंदाजी. आणि इथे मात्र हा बॉल भरपूर बाहेर निघून चालला आहे, त्यामुळे पंचांनी बॉलला या वाईट घोषित केलं आहे. एक अतिरिक्त रन्स ॲड होईल जगदंब वाकण टीमच्या धावफलकावरती. आता येणारे बॉल असेल 17, धावा करायच्या 24, त्यामुळे एक मॅजिकल षटकाची गरज आहे. दर्शन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तुम्ही पाहता या ठिकाणी हा बॉल लाईन पाहिली जाईल. पंचांनी मात्र या बॉलला देखील वाईट घोषित केलं. दर्शन आणि त्यांच्याच गावचा खेळाडू आपण जर पाहिला विशाल गायकवाड पावा, त्याची देखील बॉलिंग ॲक्शन थोडीशी मिळती जुळते, कारण तो देखील त्याच गावाला बिलॉंग करतो. आणि ओळे म्हटलं की आमचे महेशजी म्हात्रे सर, रवींद्र म्हात्रे यांचा आपण आवर्जून उल्लेख करू. ते चांगले समालोचक देखील आहेत आणि त्या गावाला बिलॉंग करणारा खरं तर टेनिस बॉलमधला एक ताकदवर संघ आर्या ओळे संघ. इथे देखील फटका चांगला ऑन साईडमध्ये मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक जज करतो चेंडूला आणि झेल देखील पकडलाय. भरपूर चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी झेल कॅरी केल्याने जो ब्रेक थ्रू हवा होता आर्या ओळे टीमला, तो ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला दर्शन मुंगाजी या गोलंदाजाने. आता रंगात रंगात आली ही मॅच, आता रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच, या फिल्डरनी घेतली याची ही कॅच, या फिल्डरनी घेतली याची कॅच. रंगात कशी रंगात रंगात आली ही मॅच, रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची कॅच. भरपूर चांगली समय सूचकता डीजे यांच्या माध्यमातून. हा झेल गरजेचा होता आणि इथे विकेट गरजेचा होता, तो विकेट मात्र मिळाला आर्या ओळे टीमला. सागर गायकवाड ज्या खेळाडू मात्र हा झेल पकडला. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी सीमारेषा लगत हा खेळाडू होता आणि त्याने मात्र हा झेल कॅरी केलाय. आता येणारे बॉल असतील या ठिकाणी 16 आणि धावा करच्या 23. वाकड संघ म्हटलं की आमचे समालोचक मित्र ओमकार शेट्टे यांचाही आवर्जून उल्लेख करू. भरपूर चांगले समालोचक आहेत. आणि त्याचबरोबर प्रथमेश गायकर GTCचे आमचे कॅमेरामॅन टेक्निशियन, त्यांचा उल्लेख करावा लागेल. आणि एका बाजूला नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय तो म्हणजे किरण म्हात्रे. आपण खरं तर GG स्पोर्ट्स वाकरण संघाकडून खेळताना या खेळाडूला अनेकदा पाहिलंय. आणि एका बाजूला आपण जर पाहिलं केतन म्हात्रे, एक चांगला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. चॅम्पियन ब्लास्ट स्पर्धेमध्ये आपण जर का पाहिलं, ज्याच्या नावावरती 4 व्हीलर राहिली आणि लगेच सांगे प्रीमियर लीग गोवा ती देखील गाजवली. या खेळाडूंना अभिमान आहे या खेळाडूचा. संपूर्ण टेनिस विश्वाला असा गुणवान खेळाडू केतन म्हात्रे. परंतु मैदानामध्ये जगदंब वाकलेन आणि मैदानाच्या आतमध्ये दर्शन भरपूर चांगली गोलंदाजी करतो, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी आता प्रयत्न देखील केला, विकेट देखील मिळवून दिला आपल्या टीमला. समोर तुम्ही पाहता आता फलंदाज आहेत शिवदास गायकर. 4 बॉल आणि 16 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं आपल्या टीमला. पुन्हा एकदा चांगला बॉल, भरपूर चांगल्या पद्धतीचं कमबॅक. खरं तर या षटकाची गरज होती आर्या ओळे संघाला. मी मगाशी देखील म्हटलं एक मॅजिकल स्पेल टाकावा लागेल गोलंदाजांना. आता तो स्पेल टाकतोय मैदानामध्ये दर्शन मुंगाजी हा गोलंदाज. चांगलं कमबॅक होत असताना दर्शनकडून. समोर शिवदास तयार, थोडे शपथ झाले. आणि यावेळेस चांगला फटका, आक्रमक पवित्रा ऑन साइड मध्ये मिड विकेटच्या वरून मात्र बॉल गेला निघून सीमा पार. 6 धाबेसाठी हा षटकार. थँक्यू डीजे. तर चला याच्यानंतर होणारी मॅच लगेच असेल. रोडपाली संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो, आपण टॉस बॉक्समध्ये या लगेच. अजून इथे 2 मॅच बॅलन्स असतील. सुपर 8 साठी 2 संघ आज मात्र इथे क्वालिफाय केले जातील. कारण आतापर्यंत जर तुम्ही विचार केलात, लिडिंग स्कोअरमध्ये सध्याच्या घडीमध्ये पारगाव क्रिकेट संघ आहे. यातून जो संघ विजय होईल तो केलेला आता रोडपाली संघाविरुद्ध. आणि रोडपाली आणि यातून जो विजय संघाने जर 42 धावा बनवल्या तर मात्र त्या संघाला बाय दिले जाईल. 14-17 धावांची गरज आणि इथे हा फटका फासलाय आणि झेल पकडला गेला. भरपूर चांगलं कमबॅक दर्शनच्या माध्यमातून विकेट मिळाला, बहुमूल्य विकेट. या गरजेला, या क्षणाला मात्र गरज होती विकेटची. तो विकेट मात्र मिळवून दिला दर्शन मुंगाजी या गोलंदाजाने.
13 बॉल आणि आता 17 धावांची गरज. हा बॉल भरपूर निर्णायक असेल यावेळेस दर्शन मुंगाजीचा. बघा भरपूर चांगला निर्णय घेतला आणि दर्शनच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला आणि त्याने मात्र आता ब्रेक थ्रू मिळवून दिले. एका षटकामध्ये 2 सलामीवीर बाद झाले. भरपूर चांगली फलंदाजी शिवदासने केली, सोमनाथने केली. ते दोन्ही खेळाडू आता बाद झाले. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय संकेत गायकवाड. 13 चेंडू आणि 17 धावा. समोर किरण मात्रे. हा फटका देखील फसला होता. हे झेल पकडणं गरजेचं होतं. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने मात्र बॉल निघून गेला डीपमध्ये. राकेश भाई भरपूर वेगाने पोहोचले आणि त्यानंतर थ्रो देखील तेवढा सुंदर. बघा मैदानाच्या आतमध्ये नेमकं घडतंय काय, कारण संकेत गायकवाड पडलाय आणि तो उठलाय आणि पुन्हा एकदा रन्स देखील पूर्ण केली आहे. संधी निर्माण झाली 2-3 वेळा. इथे संधी गमावली आणि या बॉलमध्ये आल्या त्या म्हणजे 2 धावा. थर्ड अंपायर देखील घेतला रनआउटसाठी माफी असावी. सुरुवातीला आपण चेक करूया रनआउट आहे की नाही, त्यानंतर आपण धावा घोषित करूया. तर तिसरे पंच आमचे या ठिकाणी कार्य पाहतील आमचे सुनील तांडेल सर. थ्रो चांगला झालाय आणि यस्टर मागे भरपूर चांगलं कार्य देखील झालंय प्रसादकडून. तर निर्णयाची प्रतीक्षा करूया. तर इथे खेळाडू रनआउट आहे की नाही हे आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून क्लोज एन्काउंटर भरपूर क्रिटिकल आणि क्रुशियल डिसिजन असेल आणि भरपूर निर्णायक असेल या सामन्यामधला डिसिजन. तर नॉट आउट, त्यामुळे इथे 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या जगदंब वाकण टीमला. आणि आता 12 बॉल आणि येणारे चेंडू असेल 12 धावा करायच्या त्या म्हणजे 15. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज जगदंब वाकण टीमला विजयासाठी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी. धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. Thank you. बारा बॉल आणि आता 15 धावांची गरज. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. पर ओव्हरला आपण जर पाहिलं 7.50 ही धावगती राखायची आहे. आणि या सामन्यामध्ये आता या खरं तर 15 धावा रोखायच्यात. आर्यावळ टीमला क्षमता आहे या टीमकडे, पण दुसऱ्या बाजूने एक ताकदवर संघ आहे. किरण म्हात्रे आणि संकेत गायकवाड हे 2 खेळाडू आता धावांचा पाठलाग करतील का हा प्रश्न देखील पडला असेल खरं तर वाकण टीमच्या समर्थकांना. 12 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. चौथ्या षटकामध्ये सागर गायकवाडकडे हा चेंडू सोपवलाय. राजेंद्र पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला, त्यामुळे कदाचित सेकंड स्पेल आता या सामन्यामध्ये दर्शनला दिला जाईल. ही एक रणनीती तुम्हाला आखावी लागते. स्टार्टरची भरपूर गरजेची आहे. जेव्हा तुमचा ए प्लॅन अनसक्सेसफुल ठरतो तेव्हा तुमचा बी प्लॅन रेडी असणं गरजेचं आहे. आता तो बी प्लॅन आखला जाईल राकेशभाई गायकवाड यांच्याकडून आर्यावळ टीमसाठी. या षटकामध्ये सागरला कमीत कमी धावा खर्च करायच्यात आणि इकॉनॉमिकल षटक फेकायचं आहे. विकेट देखील घ्यावे लागतील आणि दुसऱ्या बाजूनं एखादा दुसरा मोठा फटका पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करून देईल जगदंब वाकण टीमला. पुढच्या लढतीसाठी रोडपाली टीमचे कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठामध्ये येऊन इथे उपस्थित राहायचं आहे, कारण आम्ही लगेच टॉस करणार आहोत. आणि नंतरचे मॅच असतील तुम्हाला 20 मिनिटांमध्ये बरोबर 4 षटकं समाप्त करायची याची नोंद घ्या. आणि चला या मॅच देखील स्पीडअप करायचं आहे. अजूनही आपल्याला 2 सामने इथे बॅलन्स आहेत याची नोंद घ्या. टाइम अलर्ट असेल आणि आता आपण या सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. 12 बॉल आणि 15 धावा. सागरचा पहिलाच बॉल. इथे मात्र आमचे सँडी पालकर दर्शवतात कदाचित पिचिंग लेग स्टिकच्या बाहेर असावं. हे दर्शवत असताना मात्र भरपूर लाऊड अपील केली, परंतु लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 रन्स मात्र पहिल्या बॉलवरती आली बॅटिंग करणाऱ्या जगदंब वाकण टीमला. आता धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे, कारण आता इथून येणारे बॉल असतील ते म्हणजे 11 धावा करायच्या, त्यामुळे 14. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. समोर किरण म्हात्रे भरपूर चांगला खेळाडू आणि तेवढाच चांगला गुणवान गोलंदाज सागर गायकवाड या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी तयार आहे आपल्या टीमसाठी. चांगली बॉलिंग ॲक्शन आहे. फ्रंटेड बॉल त्याने फेकला. आता किरण आला स्ट्रायकिंग गेटला. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. प्रयत्न करावे लागतो तुम्हाला सामन्यामध्ये. इथे देखील फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्सच्या कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फ्लायटेड डिलिव्हरी आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. सिंगल डबलने आता कशाही प्रकारचा प्रेशर कदाचित क्रिएट होणार नाही आहे. इथे मला तुम्हाला एखादा मोठा फटका देखील घ्यावा लागेल, परंतु विकेट भरपूर निर्णायक असेल आर्यावळ टीमसाठी. आता येणारे बॉल असतील या ठिकाणी 10 धावा करायच्या 13. 10 चेंडू आणि 13 धावा. चेंडू आणि धावांमध्ये फक्त 3चा फरक आहे, त्यामुळे सिंगलला जरी डबलमध्ये कन्वर्ट केलं तरी धावांचा पाठलाग होईल, परंतु इथे विकेट भरपूर निर्णायक असतील आर्यावळ टीमसाठी. विकेट घेण्याची ॲबिलिटी तुम्हाला दाखवावी लागेल. तुम्हाला ते कौशल्य
तुम्हाला तुमचा क्लास दाखवावा लागेल. सागर एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू या टीमचा. राऊंड विकेट. धीम्या गतीनं फेकलेला बॉल लाऊड अपील केली आहे आणि पंचांवरती प्रेशर. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय हे चिन्ह मात्र इथे दर्शवलंय पुन्हा एकदा सागर गायकवाड या गोलंदाजाने, कारण हा बॉल आला निर्धाव. आता येणारे 9 बॉल असतील, 13 धावांची गरज. 9 चेंडू आणि 13 धावा. संघर्ष चालू झालाय. अकुट टप्प्याचा बॉल इथे मात्र तुम्ही पाहताय फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलं, ज्या ठिकाणी फिल्डर आहे. हा फटका जर का आपण पाहिला तर टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. कदाचित हुक करायला हवा होता, पण तो धीम्या गतीने आलेला बॉल. लेग ब्रेकचा हा चेंडू होता आणि बॉलिंग ॲक्शन भरपूर चांगली आहे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती, परंतु बॉल टप्पा पाडल्यानंतर भरपूर वेगा वळण घेतला आणि थोडासा तो देखील जर का तुम्ही पाहिलं फलंदाज देखील थोडासा द्विधा परिस्थितीमध्ये होता. आता 8 बॉल आणि आता 12 धावांची गरज. रॉंग बॉल पद्धतीचा चेंडू फेकला होता सागरनं. यावेळेस देखील धीम्या गतीचा बॉल एकदा जोरदार डावता सागरसाठी. बघा कमबॅक करतो मैदानामध्ये. बॉलिंग ॲक्शन चायनामन गेंदबाजी खऱ्या तर ज्याला आपण म्हणतो, खऱ्या तर कुलदीप यादवची आठवण झाली इथे. आठवण झाली ब्रॅड हॉकची. भरपूर चांगली गोलंदाजी. यावेळेस हा निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर आतमध्ये आला आणि कमबॅक केलाय. 7 बॉल आणि आता धावा करायच्या त्या म्हणजे 12. इथे गुडघा टेकलाय आणि यावेळेस मात्र बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या भरून. किरणच्या पाठमधून आलाय हा षटकार. हे मला भरलं तुझं वार्ग, मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय, तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडं, जवा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं थँक्यू. वाटतंय. तर दर्शन म्हात्रेनं पहिल्या इनिंगमध्ये 13 धावा केल्या वैयक्तिक आणि त्यानंतर शिवदास गायकवाडनं वैयक्तिक 22 धावा केल्या आणि या इनिंगच्या प्रत्येक शेवटच्या बाबतीत षटकार आला. तर विनंती असेल रोडपाली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. रोडपाली संघाचा संघनायक. 6 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आलंय. प्रत्येक बॉलमध्ये सिंगल हवी आहे. बघा जर का या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला नसता तर एक वेगळं चित्र आणि थोडासा तुम्हाला प्रेशर पाहायला मिळाला असता फलंदाजांवरती, पण जर तरला महत्त्व नाही आहे. भरपूर चांगला अनुभव आहे किरणकडे. केतनचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्याकडून देखील चांगला खेळ होताना आपण पाहिला आहे. आता येणारे 6 चेंडू 6 धावांची गरज. प्रत्येक धाव रोखायची आता आर्यावले टीमला. 55 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय जगदंब वाकण संघामधून. सामना संपला नाही आहे. सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. ही विकेट चांगली आहे. या विकेटवरती गोलंदाजांना देखील चांगलं बेनिफिट मिळालं आहे. शेवटच्या षटकामध्ये जे आपण प्रेडिक्शन केलं होतं दर्शन मुंगाजी लास्ट ओव्हरमध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला, परंतु सागरनं काय कमालीचं षटक फेकलं होतं. परंतु शेवटचा बॉल भरपूर निर्णायक आणि त्या बॉलमध्ये आला षटकार. जे 5 चेंडूमध्ये केलं त्याच्यावरती पाणी फेरलं खरं तर शेवटच्या बॉलनं तो षटकार आला. परंतु आता न डळमळता पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागतील विजयासाठी दोन्ही संघांना. 6 बॉल आणि 6 धावा हे समीकरण. दर्शन तयार पुन्हा एकदा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. समोर संकेत यावेळेस बॉलला उडवलाय ऑन साइड मध्ये. यावेळेस पॉवरफुल हिट आणि इथे मात्र हा दोन्ही स्टाईलनं सामना फिनिश केलाय जगदंब वाकलन संघानं. संकेत गायकवाड या फलंदाजाने. सर रोडपाली टीमचे कॅप्टन त्वरित टॉस साठी आपण आणि वाकण टीमचा कॅप्टन लवकरात लवकर पण टॉस. चला रोडपाली क्रीड संघ जास्त उशीर घेऊ नका या टॉस साठी. आणि वाकली क्रीड संघाचे कॅप्टन संकेत आहेत मैदानामध्ये, तर आपण लगेच या टॉस साठी. सात चेंडूमध्ये 22 धावा करणारा शिवदास ठरला या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि तुम्ही पाहता या सामन्यामध्ये खरं तर आर्यावळे संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 54 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देत असताना शिवदासनं 7 चेंडूमध्ये 22 धावा केल्या आणि सोमनाथनं आपण पाहिल्या 10 चेंडूमध्ये 14 धावा केल्या. परंतु गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली. दर्शन संघनायक सर टॉस करून घ्या प्लीज लवकरात लवकर पण या टॉससाठी. आणि मॅन ऑफ द मॅच शिवदास.